हॅलो, गुड इव्हनिंग. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये. आणि जसं की मी शॉर्ट्स वगैरे बनवले. माझ्या बाळाचं बोरन्हाण असं सेलिब्रेशन करायचं मी ठरवलं होतं. सो तिच्यासाठी डेकोरेशन करत होती आणि म्हटलं काहीतरी छान असं डेकोरेशन करावं. जितकं सिम्पल करता येईल तितकं केलं, जितकं येते तितकं केलं. आणि हे सर्व डेकोरेशन माझ्याकडे एक तोरण होतं, त्या तोरणाचं डेकोरेशन केलं मी. जसं की आधी व्हिडिओ टाकली होती शॉर्ट्समध्ये की माझ्या बाळासाठी, आणि फुल ब्लॉग पण टाकला होता बोरन्हाणसाठी तयारी. सो त्याचे सर्व डेकोरेशनचे जे काही पार्ट्स होते, पतंग होता किंवा ते माझ्या जे बाळासाठी मी बोरन्हाणसाठी एक स्टिकर बनवलं होतं ते होतं. सो असं सर्व जे काही होतं ते सर्व मी स्टिक करायला सुरुवात केली होती. आणि इथे माझे फॅमिलीमध्ये सगळे मला हसत होते, काय तू कशी व्हिडिओज काढते वगैरे वगैरे. तर मी म्हटलं असू द्या, काही होत नाही, मला आवड आहे. सो मला व्हिडिओ करायची आहे असं. सो हेच मी एक डेकोरेशन चाललं होतं. माझं बेबी एका साईडला खेळत होतं. तुझ्याशी बोलता बोलता म्हटलं चला आपण डेकोरेशन करता करता खेळते, तर सो आपण ते डेकोरेशन चालू करूयात. आणि हे कसं ना, माझ्या बाळाचं फर्स्ट बोरन्हाण आहे. सो आपल्या आठवणीत राहिलं पाहिजे. ह्या मेमरीज खूप अनमोल असतात. आणि हे जे फर्स्ट मोमेंट्स असतात हे सर्व जितके आपण कॅप्चर करता येईल तितके कॅप्चर करावेत, जेणेकरून ह्या आठवणी आपल्यासोबत लाईफ टाईम राहतील. आणि तसंच मी ठरवलं होतं की माझ्या बाळाचं बोरन्हाण, फर्स्ट बोरन्हाण हे थोडंसं छोटंसं छानसं व्हावं. जितकं मला छान करता येईल तितकं मी छान केलं. आणि जसं की मी बोलली होती की सिम्पल आणि बोरन्हाण म्हणजे सिम्पल आणि शॉर्ट बोरन्हाणचे जे दागिने बनवले होते मी, जे हलव्याचे दागिने होते, तेही मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की कसे. सो व्हिडिओ पूर्ण पहा. हा व्लॉग खूप छान आहे, जसं तुम्हाला आवडेल, नक्कीच आवडेल. आणि या व्लॉगमध्ये मी जितकं छान करता येईल तितकं छान करण्याचा प्रयत्न केला आहे. जसं की मी सर्व व्हिडिओमध्ये बोलते. आणि माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की माझा स्मॉल व्हिडिओ, माझं स्मॉल चॅनल आहे, मला जितकं सपोर्ट करता येईल तितकं सपोर्ट करा. प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि जितकं छान कमेंट करता येईल प्लीज करा. आणि या व्हिडिओसाठी मी खूप मेहनत केलेली आहे माझ्या बाळासाठी. सो तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करण्यासाठी मी हा व्हिडिओ माझ्या बाळासाठी करत आहे. सो जास्त काही नाही, निंपल पतंग करायचं ठरवलं होतं, थोडंसं तोरण वगैरे केलं होतं, हे अशा प्रकाराचं ठरलं होतं. आणि खूप छान वाटत होतं मला की इतकं छान मी काहीतरी माझ्या बाळासाठी करते आहे, जे तिच्यासाठी काहीतरी स्पेशल असणार आहे. तिला आता तर काही करणार नाही, बट नंतर जेव्हा तिला कळेल तेव्हा ती हा व्हिडिओ बघेल, तेव्हा नक्कीच खुश होईल की माझंही बोरन्हाण केलं होतं, मलाही खूप छान वाटत होतं. कसं ना, एकदा मुलगी आई बनली की तिच्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज, सर्व गोष्टी चेंज होतात. आपल्याला जितकं आपल्या बाळासाठी करता येईल ना तितकं आपण करतो. आणि हे खरं आहे, आपण आई झाल्यावर आपल्या आईची किंमत कळते. तसंच खरं आहे. मला आता कळलं, आपली आई जी बोलते, आपली आई जे आपल्यासाठी करते ते खूप स्पेशल असतं, खूप छान असतं. आणि हे बघा, ते माझी कॉमेडी चालू होती की काय स्टिकर करते, काय चिपकवते, काही ना काही कॉमेडी करत होती. आणि मम्मीला झोप आली होती माझ्या. सो ती झोपत होती. तिला म्हटलं मम्मी मला डेकोरेशनला मदत कर, मी झोपली. आणि नंतर हळूच बघत होती की ही काय डेकोरेशन करते, कसं डेकोरेशन करते. सो अशा खूप छान अशा मुवमेंट होत्या. मी पण खूप हसत खेळत हे डेकोरेशन केलं. आणि खूप छान वाटत आहे या डेकोरेशन करताना. आणि असंच काहीतरी छान करायचा विचार होता आणि ते सत्यात उतरलं. हळदी कुंकू आणि बोरन्हाण हे एकाच दिवशी ठेवण्याचं ट्राय केलं. म्हटलं कारण बाळाला जास्त त्रास नको, जास्त गर्दीमध्ये पण ती थोडंफार चिटचिट करायला नको. सो त्याच्यासाठी बोरन्हाण आणि हळदी कुंकू हे सोबतच ठेवलं. आणि खूप छान असं प्रोग्राम झाला. आणि यांनी पण असं काहीतरी छान मला म्हटलं चल मी पण तुझ्यासाठी काहीतरी बनवतो परीसाठी. सो माझ्या बाळासाठी त्यांनी अजून एक नेम टॅग बनवला की परीचे बोरन्हाण. सो मग मी तेही ठेवलं. तेही छान वाटलं की चला तिच्या आईबाबांनी सोबत असं काहीतरी छान केलेलं आहे. सो ही मेमरी तिच्यासाठी असायलाच हवी. सो म्हटलं चला आपण दोन्हीही सोबत ठेवावं. तर एक मी स्टिक केलं आणि एक बोरन्हाणच्या डेकोरेशनमध्ये ठेवलं. आणि हे मी विचारत होते की पतंग असं ठेवू का, तसं ठेवू का. सो माझे मिस्टर सांगत होते की असं ठेव, तसं ठेव. सो त्यांच्याच गायडन्समध्ये थोडंसं म्हटलं हे स्टिक करू का, कसं करू, काय करू.
सो ते म्हटले कर, असं कर तसं कर. नंतर बोले थांब, मी तुला ना जहाज किंवा हे बनवून देतो. आणि इथे बघा माझं बाळ खेळतो, उठलं होतं, चिडचिड करत होतं. म्हटलं चला आपण तिला थोडंसं घेऊया, खेळवूया तिला छोटंसं. आणि तिला ना ते ॲक्च्युली कलर्स दिसत होते. लहान बाळांना कसं खूप डार्क कलर बघितले की त्यांना खूप छान वाटतं. सो ती त्याच्याकडेच बघत होती, सर्व कलरचे पतंग होते. सो तिच्याकडे एकटक बघत होती, हसत होती. सो म्हटलं चला तिलाही छान वाटलं, काहीतरी रंगीबिरंगी फुल कलर्समध्ये काहीतरी दिसतंय. सो तीही खूप खुश होती. आणि मी तिला सांगत की हाय कर, हाय कर. सो असं काहीतरी छानसं. आणि हे बघा माझे मिस्टर इथे मला पतंग किंवा काही विमान बनवतात. लहानपणीच्या आठवणी किती छान असतात ना. लहानपणी आपण असं काहीतरी बनवतो. ॲक्च्युली लहानपणी मीही बनवलं, पण मला काही आठवत नव्हतं. आणि हे बघा अशी होडी आणि असं विमान बनवलं होतं. सो मी ते दोन्ही पण तिथे स्टिक केलं की ही आठवण माझ्या बाळाच्या पप्पांनी जे काही केलेलं आहे त्यांच्या बाळासाठी. आणि हे बघा हे ओव्हरऑल असं लुक केलं होतं. मध्ये मीच काय म्हणतात त्याला ससा काहीतरी बनवत होतं, तर ते पण चिटकवलं. सो अशा प्रकारे ओव्हरऑल मी असं डेकोरेशन केलं. हे बघा हे तिच्या बाबांनी तिच्यासाठी केलं होतं. आणि सो मी बाकीचं जे बोलली ना फ्रॉक डेकोरेशनसाठी जे काय मला ठेवता आलं मी ते ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि ते सर्व छान असं सेट केलं. नंतर त्याच्यासोबत मी बाकीच्या गोष्टी पण सेट केला, जितकं मला काही ठेवता येईल त्यासाठी. मुरमुरे वगैरे जे काही खाऊचं होतं तेही ठेवलं. असं प्रकारे मी खूप छान असं छोटंसं स्मॉल डेकोरेशन केलं. आणि आय एम सॅटिस्फाय विथ देम. आणि हे माझ्या ताईनी ॲक्च्युली बनवले तर हलव्याचे दागिने, मग म्हटलं नको, पण नंतर ताई बोलली घाल ना. ही माझी ताई खूप एनर्जेटिक आहे, ती खूप एन्जॉय करते. आणि तिच्यामुळे मी ह्या सर्व दागिने घातले आणि खूप छान वाटत होतं. आणि हे बघा हे माझ्या बेबीसोबत खूप एकदम छान असे मुवमेंट जे मला जगता आले, जी माझ्यासाठी आहे स्वामींच्या कृपेने खरंच खूप छान असे मुवमेंट्स आहेत ते. आणि हे बघा हे सगळं हळदी कुंकू झाल्यानंतर. आणि हे बघा ही माझ्या बाळाला अंघोळ घालत होते बोरनान. ह्याच्यासाठी मी असं सर्व काही गोष्टी केल्या होत्या. आपण डेकोरेशन करतो 2-3 दिवस आणि होते 15 मिनटाचं असतं, पटकन असं सर्व होणारं आहे. आणि हे बघा हे असं छानसं होतं. फर्स्ट मी माझ्या बाळाला ओवाळत होतो. सो तिच्या साठी ओवाळायसाठी एका साईडला ताट वगैरे केलं. आणि ही तिच्या आत्तीसोबत फोटो, ही माझ्या आत्तीची मुलगी आहे आणि माझ्या बाळाची आत्तू. आणि हे बघा हे असे स्मॉल मुवमेंट खूप छान असं वाटत होतं. आणि छान वाटलं एका मुलीनंतर जेव्हा आपण ती आई होते तेव्हा तिचाही एक नवीन जन्म झालेला असतो. सो तिच्यासाठी ही फर्स्ट मकर संक्रांत असते. आणि बाळासोबत तिचंही छान असं फर्स्ट मकर संक्रांत सेलिब्रेशन करायलाच हवं. तुम्हीही करा. खूप छान असा आयुष्य खूप अनमोल आहे, ते खूप छान जगता येईल तितकं छान जगावं. आणि अशा प्रकारे मी हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला. हा व्लॉग करायचं एकच कारण होतं की हे माझ्या बाळासाठी जितकं छान माझ्या बाळासाठी परीचं वर्णन करता येईल तितकं मी वर्णन करावं. हे स्मॉल असे मुवमेंट होते. सोबतच मी हळदी कुंकूही केलं. सो हळदी कुंकूला मी 5 सुवासिनी बोलवल्या होत्या. या माझ्या रिलेटिव्हच आहेत. सो त्यांच्यासोबत क्वालिटी टाईम स्पेंड केला, प्लस हळदी कुंकू केलं. आणि सोबतच माझ्या बाळाचं बोरनानंही केलं. सो सर्व गोष्टी करून घेतल्या. खूप छान वाटत होतं की चला आपल्यासाठी काय ते थोडाफार टाईम द्यावा, जितकं छान करतात तितकं करावं. आणि सो अशा प्रकारे हळदी कुंकूचं सेलिब्रेशन झालं. छान असं सेलिब्रेशन झालं. छोटंसं छान वाटलं की आपल्या सर्व हळदी कुंकूचा कार्यक्रम इतकं छान वाटतं. म्हणजे लहानपणापासूनच मला हळदी कुंकूचा कार्यक्रम आवडत होता. माझी मम्मी करायची. त्याच्यानंतर कोणाकडे असेल तर आपलं बोरनान असेल तर आपण खाऊ वगैरे बघायला जायचं, सोबतच खाऊ घेऊन यायचो. सो अशा काहीतरी छान अशा मुवमेंट. आणि हे बघा ही ओवाळत असताना तिच्या आत्तेसोबत तिचं ओवाळायचा छान असा मुवमेंट मी कॅप्चर केला. आणि सोबतच तिच्या बोरणांसोबत ही असं छान अशी अंघोळ होती तिची. आणि लहानपण एकदाच हे जितकं छान जगतात तितकं जगावं. आपल्या बाळाला जितकं छान आपलं सेलिब्रेशन करतात तितकं छान सेलिब्रेशन करावं. तिच्यासाठी सर्व काही असंच आहे. आणि जितकं मला छान तिच्यासाठी करता येईल तितकं मी छान करेल. आणि असाच चॅनलला सपोर्ट करा. जितकं छान कमेंट करता येईल प्लीज कमेंट करा. अजून काय व्हिडिओमध्ये ॲड करायला हवं तर काही नक्की कमेंट करून सांगा. आणि
येस, सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जितकं छान सपोर्ट करता येईल तितका प्लीज सपोर्ट करा. हे छोटंसं ज्या आजीसोबत मुमेंट्स आहेत, ते माझी ताई होती आणि असं छान त्यांच्यासोबत फोटोज काढले. हे माझा आधारस्तंभ म्हणूनच बोलते माझ्या मम्मीला. खरं ती आहे म्हणून मी आहे. तिच्यासोबतच खूप छान वाटतं. तिच्यासोबतच जगणं वेगळंच आणि आता तर माझ्यासोबत जगण्याचे खूप छान असे कारण आहेत. हे असे छोटेसे मुमेंट आहेत हळदी कुंकू वाण देताना. सो हे छोटेसे मुमेंट्स कॅप्चर केले आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हीही हळदी कुंकू केलं का? येस, सांगा, नक्की सांगा. आणि असं छान असं छोटंसं सेलिब्रेशन म्हणता येईल असं छान असं केलं आणि माझ्या बाळासोबत खूप छान असे मुमेंट मी कॅप्चर केले. असंच सपोर्ट करत राहा. बाय बाय, टेक केअर, थँक्यू सो मच, थँक्स फॉर वॉचिंग.